जे लोक हृदयाच्या जवळ असतात त्यांची शहरं अनेकदा दूर असतात. काहीच न करणाऱ्या लोकांना जगाकडून मात्र अपेक्षांचा डोंगर असतो. प्रामाणिक प्रयत्न असले आणि अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की निराशा मनाला स्पर्श करत नाही. हृदय हा मानवी शरीराचा खूप सुंदर भाग आहे आणि तोच जर साफ नसेल तर चमकणाऱ्या हिऱ्याचा काहीच उपयोग नाही. संयम म्हणजे काय? एक युद्ध स्वतःविरुद्ध. जाणाऱ्याला जाण्यासाठी कारण कुठं लागतं? कारण त्याचं सोडून जाणं हे आधीच ठरलेलं असतं. शब्दाचे घाव, जबाबदारीची जाणीव आणि परिस्थितीनं दिलेले चटके ह्यानंतर माणूस जगाशी वाद घालत नाही. तुमचा वाद नालायक माणसासोबत होत असेल तर हार मानायला शिका. कारण तुमचा आवाज किती पण मोठा असू द्या, पण एका कुत्र्यापेक्षा तुम्ही भारी भुंकू शकत नाही. ज्यांना कदर असते ते कधीच आपलं मन दुखावत नाहीत. प्रत्येक मुलीची एका मर्यादेपर्यंत सहनशीलता असते. एखादी गोष्ट ऐकून घ्यायची सहनशीलता संपली की ते कुणाचाच विचार करत नाही. जेवढे कष्ट नातं बनवायला कष्ट करताय ना, तेवढेच कष्ट नातं जपायला सुद्धा केले पाहिजेत. बायको कितीही रागीट असली तरी नवऱ्याला खूप जीव लावते बरं का. हजारो गोष्टींची चिंता करत असताना आलेली एक आठवण मला एक आशा देते की सगळं काही ठीक आहे. प्रत्येक माणसाला वाटत असतं कोणत्या परिस्थितीत समोरचा माणूस आपल्यासारखा वागायला हवा. असं झालं असतं तर आरसा आणि नाती नावाच्या संकल्पना अस्तित्वात नसत्या. स्त्रियांनी पुरुषांकडून जर पहिली अपेक्षा ठेवली असेल तर ती आहे संरक्षण. आपण चुकत आहोत हे लक्षात आल्यावर शक्य तितक्या लवकर वाट बदलता यायला हवी. गर्दीत फक्त पुढं पुढं जात राहिल्यावर काही वेळानं वाट बदलणं अवघड होऊन बसतं. जन्म झोपडीत होवो किंवा महालात त्यानं काहीच फरक पडत नाही. कारण ते इवल्याशा जीवनाचा खरा आनंद तर त्याच्या आईच्या कुशीत आणि बापाच्या सानिध्यात आहे. प्रेम असलं की वेळ द्यायला, काळजी घ्यायला आणि नातं सांभाळायला सांगावं लागत नाही. माणूस आपोआप जबाबदारी उचलतो. तो मला जपताना खूप आवडतो. एखादा मुलगा चुकीच्या सवयीमध्ये अडकला तर त्याचं लग्न करण्यापेक्षा त्याच्यावर उपचार करा. लोकांच्या मुली तुमच्या मूर्ख मुलाला ठीक करण्याचं मशीन नाही आहेत. नेहमी रागावणारी ती लाजल्यावर आणखी सुंदर दिसते. पहिल्यांदा आपण प्रेम करतो, दुसऱ्यांदा आपण प्रेम शोधतो. मनात पाऊस असला की बाहेरच्या पावसाची गरज भासत नाही. आयुष्यभर आपण सोप्या प्रश्नांना टाळून अवघड प्रश्नांमागे धावत असतो. उत्तर मिळायला लागल्यावर लक्षात येतं सोप्या प्रश्नांची उत्तरं मिळवणंच जास्त अवघड असतं. काही मौल्यवान वस्तू गमावल्या की त्या पुन्हा सापडत नाहीत. जसं की त्यांचं तुमच्यावरचं खरं प्रेम.